महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा खंडकरी शेतकऱ्यांच्या चळवळीचा निश्चितच उल्लेख करावा लागेल। शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यास सरकारला यश आलंय। त्याचबरोबर शेती महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनाही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही। आकारी पडीक जमिनीच्या प्रश्नांचा सहानुभूतीपूर्वक विचार करू अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली। शेती महामंडळावरील खंडकरी शेतकरी आणि त्यांच्या वारसांना जमीन वाटपाचा ऐतिहासिक कार्यक्रम श्रामपूर तालुक्यातील उंदेरगाव येथे झाला। यावेळी या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। कौशाबाई बरबडे यांना प्रातिनिधिक स्वरूपात 7/12 उताराचे वाटप मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं। दिवाळीपूर्वी जमिनी देण्याचा शब्द सरकारने पाळला। 10 वर्षे ही जमीन विकता येणार नाही। ही आट दूर करण्यासाठी प्रसंगी कायदा बदलण्याचा प्रयत्न आहे असं सांगत खंडकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची मला संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो अशा शब्दात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। आमचे अतिरिक्त मुख्य सचिव महामंडळाचे अग्रवालजी सगळ्यांनी सुद्धा आणि सगळे प्रत्यक्ष कोर्टामध्ये हजर राहून एक केस तर बरेच आमच्या इथले सगळी मंडळी खंडकरी शेतकऱ्यांचे नेते मंडळी आहेत। म्हणजे कॉम्रेड अण्णासाहेब थोरात असतील, कॉम्रेड भाऊसाहेब कांदे पाटील असतील, त्रिभंगजी कुरे असतील, गंगाधर चौधरी, श्री कातोरे, आमचे शिवाजीराव थोरात, ही सगळी मंडळी ही सगळे कोर्टात हजर। आणि तुम्ही ऍडव्होकेट जनरल यांचा आर्ग्युमेंट मला लगेच फोन आले की असं सुंदर आर्ग्युमेंट केलेलं आहे ऍडव्होकेट जनरल यांनी, केस नक्की जिंकणार। तर या सगळ्याच्या पाठीशी मुख्यमंत्री सतत होते हे आपल्याला या निमित्तानं मी आपल्या सर्वांना सांगितलं। शेतकरी, त्यांचे वारस, या सगळ्या बाबीचा विचार करत असताना आम्ही अनेक बैठका घेतल्या। आमचे अतिरिक्त मुख्य सचिव असतील, आमचे आयुक्त, मी आपल्याला सांगेल की आमचे दोन्ही आयुक्त, पुणे आयुक्त असतील, नाशिक आयुक्त असतील, आमचे जिल्हाधिकारी असतील, त्यांच्या खालचे अतिरिक्त जिल्हाधिकारी, आमचे डेप्युटी कलेक्टर, आमचे तहसीलदार, या सगळ्यांनी अत्यंत काटेकोर इथं उल्लेख करत असताना त्यांचा उल्लेख कार्यकर्ता म्हणून केला आमच्या अधिकाऱ्यांचा, त्याबद्दल मी आभार मानतो। शेतकऱ्यांना दिलेल्या जमिनी सरकार परत घेणार नाही। पडीत जमिनी शेतकऱ्यांनी योग्य रीतीने कसल्या पाहिजेत असं प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं। महसूल खात्याच्या आमच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी खूप चांगल्या प्रकारचं काम केलंय। त्याबद्दल महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांचं पण मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो। त्यांच्या सगळ्या टीमचं मी या निमित्तानं अभिनंदन करतो। राज्य सरकारच्या कुठल्या विभागाने एखादी गोष्ट उत्तम प्रकारची राबवायचं ठरवलं तर काय करू शकतं हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे। माझी आपल्याला विनंती आहे की तिथं कष्ट करणाऱ्या मजुरांचा देखील प्रश्न आहे। मधल्या काळामध्ये पण राज्याचा उपमुख्यमंत्री असताना मी त्याच्याबद्दलच्या काही बैठका घेतलेल्या होत्या। त्यांच्या पण वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या आहेत, अपेक्षा आहेत। त्या सर्वांनीच व्यवहारी दृष्टिकोन ठेवून मागण्या कराव्यात, अपेक्षा कराव्यात। त्याच्यामध्ये अतिशय सहकार्याची भूमिका हे सगळे नेते मंडळी त्या ठिकाणी घेतील। शेतकऱ्यांच्या पाठीमागे काँग्रेस सरकार भक्कमपणे उभं राहिलं असं सांगत आगामी काळात शेती महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना न्याय देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली। 1015 खंडकरी शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांच्या जमिनी परत करायचा ज्या वेळेला निर्णय घेण्यात आला, काही अडचणी आल्या, कोर्ट कचेऱ्या झाल्या। पुन्हा 1991ला 6 ऑगस्ट 2011 या रोजी ते अपील फेटाळण्यात आलं। पुन्हा आणखीन एक अपील झालं फेब्रुवारी 2012 मध्ये। या कायद्यामध्ये कायमची दुरुस्ती अधिनियम हा अंमलात आणला गेला आणि अजूनही काही कचेरी चाललेली आहे, कोर्ट केसेस औरंगाबाद खंडपीठात चाललेली आहेत। पण काही जरी झालं तरी शासन खंबीरपणे या तुमच्या मागणीच्या मागे उभा आहे आणि त्यामुळे आम्ही वेळ प्रसंगी चांगले वकील लावून स्वतः लक्ष घालून अगदी महसूल मंत्र्यांपासून त्यावेळेचे उपमुख्यमंत्री अजितराव पवारांपासून सगळ्यांनी, नगर जिल्ह्याचे असतील, पुणे जिल्ह्याचे असतील, कोल्हापूर जिल्ह्याचे असतील, सगळे ज्या जिल्ह्यामध्ये असे हे मळे आहेत त्या मळ्यांच्या ठिकाणचे सर्व नेते तुमच्या लढ्यामध्ये खंबीरपणे उभे आहेत। यावेळी या कार्यक्रमाला शेतकरी, खंडकरी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सी मूव्हीज एंड न्यूज साठी कॅमेरामन गोविंद साळुंखे, श्रामपूर।